नमस्कार. आज आपण खूप सुंदर आणि सोपी लोटस डिझाईन शिकणार आहोत. जर तुम्ही बिगनर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण ज्या वेळेस लोटसची कळी काढतो ती कमीत कमी 2 सेमीची असायला पाहिजे. ज्या वेळेस आपण पाकळी काढतो त्यावेळेस कळीच्या टोकाच्या खाली फर्स्ट पाकळी काढायची. त्यानंतर ते पहिल्या पाकळीच्या मध्य भागापासून दुसरी पाकळी स्टार्ट करायची आणि दुसऱ्या पाकळीच्या मध्य भागापासून तिसरी पाकळी स्टार्ट करायची. पाकळ्या काढताना एकच लक्षात ठेवायचं की आपण एक सारख्या अंतरावर समान पाकळ्या काढायला पाहिजे. बिगनरसाठी लोटस हे खूप इझी एलिमेंट. आउटलाईन करताना एक महत्त्वाची टीप. आपण ज्या वेळेस आउटलाईन करतो एक गोष्ट लक्षात ठेवायची, मेहंदी सोडताना समान प्रेशरमध्ये सोडणे. कोनवर जास्त प्रेशर देऊ नका, कारण ज्या वेळेस आपण मेहंदीचं स्ट्रक्चरवर आउटलाईन करतो त्यावेळेस जर एक समान मेहंदी सोडली तर ते स्ट्रक्चर नंतर खूप उठून दिसतं. ही एक बिगनर फ्रेंडली डिझाईन आहे. ज्या वेळेस आपण मेहंदी शिकायला स्टार्ट करतो हा एक लोटस हा सर्वात महत्त्वाचा आणि बेसिक टॉपिक आहे. यानंतर आपण जेही टॉपिक स्टार्ट करतो ते इझी जातात जर आपल्याला लोटसच्या ट्रिक समजल्या तर. जर तुम्ही बिगनर असाल तर हा लोटस नक्की ट्राय करा. काढायलाही सोपा आणि सुंदर दिसतो. तुम्ही हा लोटस हाताच्या कोणत्याही साईडला कुठेही काढू शकता. इथे फर्स्ट पाकळी ही टोकाच्या जस्ट खालून काढायची. सेकंड पाकळी ही काढताना आपण लक्षात ठेवायचं की फर्स्ट पाकळीचा जो मिडल भाग आहे तिथून स्टार्ट करायचं आणि ज्या वेळेस आपण तिसरी पाकळी काढतो ती जी सेकंड पाकळी आहे तिच्या मिडल पासून स्टार्ट करायची. त्यामुळे तो दिसायलाही ऍक्टिव्ह दिसतो आणि सम प्रमाणात पाकळ्या काढल्या जातात. मी तुम्हाला आणखी एकदा काढून दाखवत आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता जे मी डिझाईन काढत आहे ती स्टार्टर साठी खूप सुंदर दिसते. तुम्ही ज्यावेळेस मेहंदीची स्टार्टिंग करतात त्यावेळेस सुद्धा हा डिझाईन खूप सुंदर दिसतो. घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटला आजचा बेसिक लोटस. ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करतात लोटसचं त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंटसुद्धा ॲड करू शकतो. त्यामुळे आणखी सुद्धा सुंदर आणि छान ॲक्टिव्ह आपली मेहंदी दिसते. आता जे लोटस काढत आहे त्याला बोल्ड लोटस म्हणतात. यामध्ये सुद्धा सेम टिप्स आहेत. आपण ज्या वेळेस बेसिक काढतो त्यानंतर बेसिकच्या टोकाच्या थोडं खाली फर्स्ट पाकळी काढायची, त्याच्या मिडलला सेकंड पाकळी काढायची आणि सेकंडच्या मिडलला थर्ड पाकळी काढायची. आपण ह्या लोटसच्या आणखी सुद्धा पाकळ्या खाली सुद्धा काढू शकतो. मी तुम्हाला आणखी एक ते सेम लोटस दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला आणखी थोडंसं समजेल. आज आपण 2 प्रकारचे लोटस बघितले. एक सिंपल लोटस, बेसिक लोटस आणि दुसरा बोल्ड लोटस. तर तुम्हाला कोणता आवडला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा.